विशाखा कॉलेजच्या प्रदीप जांगडे याने पेपर फुटीचा कट रचल्याची माहिती समोर येते। बोर्डाने परीक्षा केंद्र बदलून न दिल्याने पेपर फोडण्यात आलाय। प्राथमिक शिक्षक संदीप सरटकर याच्या मदतीने हा पेपर लीक करण्यात आल्याची माहिती समोर येते। आपण पाहतोय नागपूरमध्ये पेपर फुटीचं प्रकरण सुरू आहे आणि या प्रकरणासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर येते। पेपर फुटीच्या या जाळ्यामध्ये आणखी किती जण सामील आहेत याचा तपास आता सुरू आहे। तर केंद्र न बदलल्यामुळे पेपर फोडण्यात आल्याची अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे। नागपूर बोर्डाचे अध्यक्ष शिवलिंग पटवे सर आहे। सर, जांगडे नावाचे एक मुख्याध्यापक आहेत त्या शाळेचे, त्यांनी एक पत्र सुद्धा तुम्हाला दिलं होतं, त्यामुळे त्या पत्रात काय उल्लेख होता आणि कुठेतरी याची लिंक त्याच्याशी जुळताना दिसून राहिली? सर, त्यांनी आम्हाला पत्र दिलं होतं ते म्हणजे त्यांचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या स्वतःच्या शाळेचे, आपण शहरामध्ये हे एक मिक्सिंग करून विद्यार्थी वाटप करत असतो, रँडमली असतं हे सगळं। याच्यामध्ये संगणकावर हे विद्यार्थी रँडमली वेगवेगळ्या परीक्षा केंद्रावर जात असतात। तर त्यांनी आम्हाला पत्र दिलं होतं की त्यांच्या शाळेतील जे विद्यार्थी आहेत ते त्यांनी एक पर्टिक्युलर केंद्र ते आम्हाला मागत होते, तर ते आम्ही त्यांना बदलून दिलेलं नाही आहे आणि नक्कीच त्यांचा हा म्हणजे गैरप्रकार करण्याचा हा प्रकार असू शकतो, जो आम्ही आमच्या मंडळाच्या कार्यप्रणालीनुसार तो आम्ही हाणून पाडलेला आहे। असं असू शकेल याविषयी म्हणजे असं शक्यता आहे ही, कारण अनेकांचे प्रयत्न असतात की विद्यार्थी आपापल्या शाळेतील विद्यार्थी पास झाले पाहिजे, त्यासाठी ते ज्या पद्धतीने चांगले प्रयत्न करण्याचे सोडून काहीतरी गैरमार्गाचा अवलंब करण्याचा ते नक्की प्रयत्न करतात। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसा, पराग डोबडे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। दरम्यान 12वीच्या केमिस्ट्री, फिजिक्स आणि गणित पेपर फुटी प्रकरणामध्ये पोलिसांनी आणखी 4 जणांना अटक केली आहे। यात एका कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकाचा, प्राथमिक शाळेतील शिक्षकाचा आणि 2 शिकवणी वर्ग संचालकांचा समावेश आहे। तपासात मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनीच पेपर फोडल्याचं समोर आलेलं आहे। या प्रकरणामध्ये आतापर्यंत एकूण 8 जणांना अटक करण्यात आली आहे। पोलीस अधिक तपास करतात।